सरांच्या बॅटमधनं चौकार आलाय. सफल झाले, स्टंपला कव्हर केलं, स्वतःसाठी जागा बनवली आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकता तर बॅटचा फेस खुलला आणि चौकार प्राप्त केलेला आहे. इथे चांगला बॉल, फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर मिडविकेटच्या अगदी लोगोलोग सजवला खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक धाव आली आणि एकच धाव मित्रांनो खऱ्या अर्थाने या बॉलवरती एकवटली जाते. 15 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. तिसरा ओव्हर खऱ्या अर्थानं मार्गस्थ आहे आणि पूर्वा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ या मॅचमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं आपली पकड मजबूत करतो. इथे चांगला बॉल, खेळाडू येत आहेत त्या ठिकाणी बॅकिंगसाठी. शॉर्ट फाईन लेग आली आणि एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. इथे चांगला बॉल, लाईन चांगली आहे, पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झालाय आणि शेवटचा बॉल फेकला. डॉट. निर्धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ करतोय बॅटिंग. पोहोचलाय 16 या आकड्यावरती. इथे पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, रनआउटची संधी आणि 2 धावा इझिली कंप्लीट होतात. वन शॉट पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. एक धाव शॉट आहे म्हणजे एकच धाव खात्यामध्ये ऍड होईल. लाची ओव्हर आहे. शेवटची ओव्हर मित्रमंडळी खऱ्या अर्थानं मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल रन. इथे बॅटचा एज, यष्टी रक्षक बीट, शॉट थर्ड मॅन, थोडेसे फंबल झाले आणि तदनंतर आपण पाहू शकतो शॉट फाईनली गाली बॅकिंगसाठी आणि एक धाव खात्यावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातत्याने ज्या वेळेस मुरबाड नगरीमध्ये स्पर्धा असतात तर आपण पाहू शकता 10 क्रिक लाईव्ह त्या ठिकाणी सज्ज असते. इथे सिंगलसाठी चेंडू ट्रॅव्हल होतो आणि मित्रमंडळी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता पॉपिंग क्रीजवरती थोडीशी गडबड झाली आणि एक धाव देखील आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळते. 19 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. 4 बॉल ची फेकी आतापर्यंत झाली. राकेश आलेत चौथ्या ओव्हरमध्ये. इथे चांगला बॉल, बिगेट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे. डॉट बॉल फेकला गेला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मित्रमंडळी खऱ्या अर्थानं शिल्लक आहे आणि धावफलकावरती 19 धावा बनवल्यात. पहिल्या डावामधला शेवटचा बॉल शिल्लक फलंदाज तयार होतो हेमंत स्ट्रायकिंग एंडवरती. इथे पॅडवरती आदलाय सिंगलसाठी चेंडू आपण पाहू शकता ट्रॅव्हल होतो आणि 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. बनवल्या गेल्या 20 धावा क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकडनं पूर्वा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेटला संघाला ठेवला 21 धावेंचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी.
20 धाव्यांचं टार्गेट आहे हा मॅच जिंकण्यासाठी पूर्वा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाला. या धावांचा पाठलाग होईल का, या धावा डिफेन्स केल्या जातील, ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक करतात मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. जयेश मुकणे सर. प्रेक्षक आपण पाहताय कोरावले प्रीमियर लीग 2024. पहिल्या इनिंगमध्ये क्रांतिवीर स्पोर्ट्सने धावा उभ्या केल्या फक्त 20 आणि 21 धावांचं माफक लक्ष घेऊन सलामीची जोडी रोशन आणि तुकाराम मैदानात. रोशन ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला तुकाराम, गोलंदाजी मार्कवरती हेमंत. फिल्डिंगची सजावट, फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये आणि एक लॉंग ऑफ आहे बाउंड्रीच्या दिशेने. ऑन साईडला बघूया मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, अगदी फाईन आहे, शॉर्ट मिड विकेट आणि एक लेग स्लिप आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. आणि एक वाईडिस लॉंग ऑन आणि काऊकोणच्या मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषा सांभाळण्यासाठी पेट्रोलिंग करतोय. फ्लिक ऑफ द रेस्ट, दर्शनीय देखना फटका लगावलाय बॅट्समन रोशनने. रोशनाई भरा चौकार. खूप छान फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटीचा वापर केला, मनगट आपली मुठ्ठी म्हणतो त्याला, टर्न केला अजुर्दी स्टाईलने, चेंडूच्या रेषेत पोचला होता आणि चेंडूच्या मेरिटनुसारच खेळला. चौकार, एक डॉट, त्यानंतर चौकार. धावसंख्या 4 वर. माफक लक्ष आहे, अचूक बॉलिंग करावी लागेल, बॉलिंग विकेटसाठी करावी लागेल, विकेट टू विकेट. पण तो हा जागा देतोय, परवानी देतोय, हात खोलण्याची आणि चेंडूला काढलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारच्याकडे जात असताना लागोपाठचा दुसरा चौकार येतोय रोशनच्या बॅटमधून. गेल्या षटकात तर सामना समाप्त होणार नाही ना असं चित्र पाहायला मिळतंय. ओ अवे फ्रॉम द बॉडी, फ्रंट फुटला आले होते, बीट झाले फलंदाज रोशन. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा टाकल्यानंतर चेंडू खाली राहिला, टर्न झाला, आतल्या बाजूला वळला. ऑफ कटर होता. 4 चेंडू 8 धावा. फॅकाबँडचा वापर करतोय आणि प्रॉपरली ड्राईव्ह सुद्धा रोशनने केलं. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाल्यानंतर वेगाने एक धाव कंप्लीट. धावसंख्या 9 वर. 21 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी पूर्वा स्पोर्ट्सच्या समोर. आधीचा सामना सुद्धा पूर्वा स्पोर्ट्सने जिंकून दाखवला आणि प्रीमियम लीगमध्ये तुम्ही जास्तीत जास्त सामने जर जिंकलात तर नक्कीच तुम्ही चषकावरती नाव करू शकता. विलास सर आहेत मिड ऑनला. यावेळेला रिव्हर्सचा पवित्र सक्सेसफुल रिव्हर्स हिट फ्रॉम द बॅट ऑफ तुकाराम. हा रिव्हर्सचा मास्टर आहे, मारतोय चौकार. षटक संपल्याचा इशारा पंचांचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावांचा पाठलाग करत असताना पूर्वा स्पोर्टची एक गडी बाद नाही. 12 वर 13 ऑन द बोर्ड. ची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकामध्ये एकही गोलंदाजाने
दुहेरी आकड्यामध्ये धावा खर्च नाही केल्या. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसरं षटक 1 धावांचं होतं, तिसरं षटक 7 धावांचं, चौथं षटक 4 धावांचं. परंतु या ठिकाणी सुरुवात अशी की आली की दुहेरी आकड्यामध्येच इथे स्टार्टअप दिलाय. रोशन आणि टीडीने 13 धावा ठोकल्यात आणि विजयाकडे वाटचाल करण्याचा त्यांचा धाडस मानस इथे पाहतोय आपण. नवीन षटकासाठी गोलंदाज दौलत सज्ज झालाय. वेळात वेळ काढून सुट्टी घेऊन काहींनी या प्रीमियर लीगसाठी खेळण्याचा मानस दाखवला. आणि बघा हा चेंडू अगदी बॅकअप हँडचा वापर करून झेल निसटलाय. त्याचं कारण की कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असेल. जॉब होल्डर बरेचसे क्रिकेटर आहेत ह्या आजच्या लीगमध्ये पाहतोय आपण, विलास सर सुद्धा. त्यामुळे त्या कारणाने खेळाचा आनंद घेत आहेत. कोणी जिंको कोणी हारो, गावाचा विजय असणार आहे. कोरावले गावाचा विजय असणार आहे. कोरावले प्रीमियम लीग 2024 या स्पर्धेचा विजय असणार आहे आणि प्रत्येकाला आनंद इथे मिळतोय या खेळाच्या रूपाने. बॅकअप हँडचा वापर चांगला रिलीज केलेला फुलर लेनचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून न जाता अगदी डाव्या स्टीने गेला. पंचांनी सांगितलं की इट्स अ वाईट डिलिव्हरी. दौलत आपलं जुनं कसब लावतायत, जुना अनुभव वापरण्याचा प्रयत्न करतायत. अजून लाईनमध्ये आले नाहीयेत. आता अचूक लाईन आहे, आता अचूक लाईन आहे. बरोबर बाहेर बोलवत आहेत बॅट्समनला, तुकारामला तिथे खेळवतायत. वय जास्त आहे, अनुभव जास्त आहे. अनुभव ही सर्वात उत्कृष्ट गुरु किल्ली म्हटले जातं, सर्वात मोठा गुरु. आणि तो वापरला जातोय फक्त बॅकफूट डिफेन्स. आणि एक धाव पूर्ण झाली. बघा स्वतः गोलंदाज सुद्धा पोहोचले होते, परंतु विलास सरांचं बघा कसब त्या ठिकाणी किती वेगाने गेले कव्हरिंग करण्यासाठी. मिड ऑन वरून ते मिड ऑफला गेले, प्रयत्न करतायत धावण्याचा, कारण नकळतपणे व्यायाम सुद्धा होतोय. त्यांना माहिती आहे एक्सरसाइज करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करायची गरज नाहीये. फिल्डिंगमध्ये धावता धावता इथे व्यायाम होते. धावसंख्या पुढे सरकलेली आहे 16 उचलण्याचा प्रयत्न होता रोशनचा ऑन साईडला. खेळाडू कक्षामध्ये बॅट्समन बॅट हातात घेऊन वाट बघतात विकेटचं पतन कधी होणार. पहिल्या सामन्यामध्ये तर पहिल्या इनिंगमध्ये एकही गडी बाद झाला नव्हता. हो, बॅटच्या पुढच्या टोला अगदी टोकाला लागतोय चेंडू आणि विकेट किपरकडे गॅदर होतोय. एकही धाव नाहीये. चांगलं नंतरचे चेंडू टाकत असताना एक वाईट टाकला, 2 सिंगल दिले, 3 डॉट काढलेत गोलंदाज दौलतने. धावसंख्या कमी झाली, परंतु ती सहज करू देत नाहीयेत. फक्त दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केला, बॅकफुटला गेला फलंदाज रोशन. आणि बघा चेंडू कुठे गेला शोधतायत. काखेत कळसा आणि गावाळा वळसा. षटक संपलंय दुसरं. शेवटच्या चेंडूत 2 धावा आल्या आणि धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली 18 3 धावा दूर आहे. 21 लक्ष माफक, परंतु त्यासाठी तिसरं षटक सुद्धा उजाडलंय. चांगली बॉलिंग म्हणू शकतो आपण. सहज करू दिलं नाहीये. पहिल्या षटकात 13 धावा कुठल्या होत्या, परंतु त्यानंतर दौलत यांनी अगदी जुना आपला दौलतमय अनुभव वापरला आणि फक्त 5 धावा देऊन या सामन्यामध्ये थरारकता निर्माण केली आहे, संघर्ष निर्माण केलाय, संघर्ष करण्यास भाग पाडलंय बॅट्समनला. गडी एक पण बाद होत नाहीये. इथे बॅटिंगसाठी संघर्ष सुरू आहे आमच्या खेळाडू कक्षामध्ये. दत्ता नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी, ज्यांची ख्याती आहे की भिंगरी बॉलर असं ज्यांना संबोधलं जातं. ते चेंडूला भिंगवतात, फिरवतात. भोवऱ्याप्रमाणे बघायचंय. हो, नक्कीच फिरवलं. छान छान रिलीज. पहिलाच चेंडू पाहिला, पण दत्ताच्या माध्यमातून तुकारामला कळलं सुद्धा नाही. फ्लाय झाला चेंडू. तुकारामने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु भिंगरीच्या समोर तिथे भंबेगिरी झाली तुकारामची. एकही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर 18 3 धावांचं अजून लक्ष आहे. 3 धावा दूर आहे. हो, जागा बनवली होती, लुजर 1 होता, परंतु त्या ठिकाणी पंच सांगतायत वाईट चेंडू आहे. खूपच स्वेअर पडला. भिंगवता आलं नाहीये गोलंदाजाला. प्रयत्न करतील. धावसंख्या 19. 10 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे आणि स्कोर आता लेवल झालाय.
आणि झालं सुद्धा. एक धाव धावून पण काढली. वाईट +1 बाईकच्या रूपामध्ये. तर अशा प्रकारे सामना समाप्त झाला. पूर्वा स्पोर्ट्सनी लागोपाठचा दुसरा सामना जिंकलाय. अभिनंदन. अगदी अग्रेसर आहे, आघाडीवरती संघ आहे पूर्वा स्पोर्ट्स. नेट रनरेटच्या माध्यमातून सुद्धा आणि विजय घोडदौडच्या माध्यमातून सुद्धा पूर्वा स्पोर्ट्सनी इथे बाजी मारली आहे. टॉपला पोचला हा संघ या लीगमध्ये. यापुढील सामना दहा मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण नवीन सामना सुरू करणार आहोत. कारण नुकतेच खेळलेत संघ आणि लगेच आपण त्यांना खेळवायचं नाहीये. त्यांना सुद्धा जरा जोश आला पाहिजे, एनर्जी आली पाहिजे, रिफ्रेश झाले पाहिजेत. विलास सर म्हणतात की हम तयार आहे. आम्ही सकाळी सगळं खाऊन पिऊन मोकळं झालेलो आहोत. एनर्जी अगदी आम्ही टिचून जमा केली आमच्या शरीरामध्ये. याला स्पिरिट म्हणतात, खेळण्याची भावना आणि खेळण्यावरचं प्रेम. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मिस्टर रोशन, ज्याने 12 धावा नॉट आउट कुठल्या. आणि रोशनला देऊया आपण सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय केडी ग्रुपचे कल्पेशदादा धुमाळ. आणि केळी देऊया आणि थंड पेय थम्सअप. या रोशन या. सन्माननीय नकुल शंकर धुमाळ. नकुलजी आपण या. नकुल सर या. या नकुलजी धुमाळे, आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफी आणि बाकीचे बक्षिसं द्या रोशनला त्याच्या सुंदर खेळाबद्दल, ज्याने 12 धावा कुठल्या नॉट आउट. सोबतीला टीडीने 5 धावा केल्या. सुंदर ट्रॉफी कल्पेशदादा धुमाळ स्पॉन्सर्ड केपीएल ट्रॉफी इथे घेत असताना मिस्टर रोशन. थम्सअप आज कुछ तुफानी करते हैं. आणि स्वादिष्ट खाद्य म्हणून इथे 12 धावांसाठी 12 केळी, 1 डझन धावा आणि 1 डझन केळी 12 खेळाडूंसाठी. बरोबर इथे संकल्पना वापरली आहे. आमच्या करवळेकरांनी हुशार आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स जल्लोष उत्साह सुरू आहे. ऑल दी बेस्ट मिस्टर रोशन. आणि आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेतोय. पुढचा सामना लगेच पेश होईल. एकविरा स्पोर्ट्सचा कॅप्टन आणि क्रांतीवीर स्पोर्ट्सचा कॅप्टन टॉस करून घेऊ आणि 10 मिनिटं आपण ब्रेक घेऊया. क्रांतीवीर स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्सचे दोन्ही कॅप्टन या. 4 ओव्हरची मॅच. आज सब मज्जा में मज्जा करतायत आणि झाला पाहिजे. एक जल्लोष, एक सोहळा आहे, उत्सव आहे आपल्या गावाचा. एकविराचा काटा आला आता. काल काटा आला नाही म्हणून सामना हरला असं नक्कीच म्हणू शकतो आपण. येस, मोहनने तो मनोगत व्यक्त केलं होता परवापासून की आम्ही बॅटिंगमध्ये चांगला खेळतो. काटा आला की मी बॅटिंग घेतो. प्रशांत धुमाळ कुठे आहेत या. आमचे खेळाडू प्रशांत धुमाळ या. वेलकम. चला आहेत वळूया आपण डीजे देवाकडे. वजीरचे प्रशांत धुमाळ, वा हाजीर तो.
लगेच मैदानावर उतरले. नो ब्रेक, नॉन स्टॉप खेळायचं आहे. छान वाटतंय. फिल्डिंग सजलेली आहे क्रांतीवीर स्पोर्टची आणि सलामाचे फलंदाज सुद्धा गेलेले आहेत एकविरा स्पोर्टचे. 4 ओव्हरचा मुकाबला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी बोलावते राजेश मुकणे सरांना. या सर. आणि मंत्रमुग्ध करा ह्या पहिल्या इनिंगमध्ये प्रेक्षक हो. आपण पाहताय कोरावळेकर ग्रामस्थ मंडळ आयोजित कोरावळेकर चषक नव्हे तर कोरावळे प्रीमियम लीग 2024 चषक काल समाप्त झाला. लगेच पुढची स्पर्धा आज अगदी कंटिन्यू केली नॉनस्टॉप. आणि माहिती अशी मिळते की ह्या गावाकडून 4 प्रीमियम लीग होतात वर्षभरात. खूप छान मजा घेत आहेत आणि क्रिकेटचं प्रेम ते दाखवत असताना चांगली गोष्ट आहे. चांगली संकल्पना गावाकडून आणि गावाचा विकास सुद्धा करण्यामध्ये अग्रेसर हे कोरावले गाव. मुरबाड परिसरातील सुंदर गाव, निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं सुंदर क्रीडांगण पाहतो आपण. आणि ह्या गोलाकार क्रीडांगणामध्ये ही रंगणारी स्पर्धा KPL कोरावले प्रीमियर लीग 2024. आपण बघूया पुढचा सामना आणि आपण ऐकूया मुकणे सरांना. सो थँक्यू सो मच सर. आजच्या दिवसातील हा 4था मॅच मित्रांनो आपण पाहत आहोत. एका बाजूला क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता एकविरा स्पोर्ट्स कोरावळे. या 2 संघाच्या दरम्यान हा मॅच आहे. 4 षटकांची मित्रांनो लढत असणार याची देखील आपण नोंद घ्या. फलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बॅटने उडवला. काऊ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती षटकार. सो दत्तावरती पहिल्याच बॉलवरती आपण आक्रमण पाहिलं. पहिलाच बॉल आपण पाहिला तर हा बॉल डिलिव्हरी अतिशय शॉर्ट पिच हाताला आणि त्याचबरोबर रेंजमध्ये होता फलंदाजाच्या आणि षटकार देखील आपण पाहिला. फुल लेन बॉल यू मिस विल बी डेफिनेटली हिट. षटकारानंतर टी फॉर टॅट जशास तसे प्रतिउत्तर. फलंदाज भावड्या प्रकाश माघारी. फलंदाज बाद. षटकारानंतर विकेटचं पतन झालं. अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला. फुल लेनची डिलिव्हरी पूर्णपणे मिस झालं. बॅटर प्रकाश आणि त्यानंतर चेंडू वेस्टर्नवरती आदळला आणि त्याचबरोबरीनं फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. मोहन धुमाल येतात नवीन बॅटर. इन ॲट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डरमध्ये तयार असते. स्ट्रायकिंग एंडवरती 6 धावा धाफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली पहिल्या बॉलवरती, परंतु दुसरा बॉल जर आपण पाहिला तर टी फॉर टॅट जशास तसे प्रत्युत्तर आपण पाहिलं या बॉलवरती आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडूची फेकी झाली. 4 चेंडूची पैकी अजूनही शिल्लक आहे. या पहिल्या ओव्हरमधले आपण पाहू शकता. मेंढंडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 6 धावा आहेत. स्पीडअप द्या थोडासा, अधिक वेळ आपण घेऊ नका, कारण एकंदर आपण पाहू शकता आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि ही 4थी मॅच आहे. अजूनही 6 मॅची बाकी आहेत. 1 वाजलाय. डेफिनेटली 1 वाजलेला आहे. इथे चांगला बॉल बॅकफुटवरती आले, कट केला चेंडूला आणि त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता पॉईंटला क्षेत्ररक्षण होतात तैनात आणि त्यानंतर सिंगल आपण पाहिली या बॉलवरती एकवटली गेली. 7 धावा मित्रांनो आपण पाहताय धावफलकावरती आहेत
सुरुवात पहिल्या बॉलवरती चांगली राहिली, षटकार आला आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावरती, फलंदाज तयार होतो. येऊन सर्वात पिशवी पाइनएप्पल 7 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज निघाले, दत्ता येतात. फुललेचा बॉल इथे मिस झालेत. बॅटर यॉर्कर करून घेतला मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं, कारण बॅट वरनं गेली आणि चेंडू थोडा डीप होत होता. या कारणाने आपण पाहू शकता तर फलंदाज बीड झालेत प्रशांत स्ट्रायकिंग वरती आणि हा निर्धाव चेंडू मित्रांनो आपण पाहिला. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या बॉलवरती 6 आणि त्यानंतर आपण म्हणूयात की दत्ताचा कमबॅक झाला, कारण भावडाला त्याने माघारी पाठवलं, नंतर सिंगल आली आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज तयार. इथे लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळेल. तेच पंच दर्शवतात. टीडी आहेत तुकाराम धुमाल आणि दर्शवलं की चेंडू वाईट आहे आणि 1 धाव खात्यामध्ये आड होती. 8 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं वर चालू आहे, स्टील 2 टू गो. 2 बॉल अजूनही शिल्लक पहिल्या वर मधले. फलंदाज तयार. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो आहे. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू वाडिश लॉंग ऑनच्या बाहेर. हा चौकार. पाहिला डान्सिंग डाऊन द ट्रॅक फुटवर्कचा वापस स्टेप आउट झाले. चेंडूच्या रेंज पर्यंत प्रशांत पोहोचला आणि त्यानंतर बॅटन पॅड मधनं चेंडूला उडवला वाडिश लॉंगॉनकडे आणि तिथं आलं 4 धावा. 12 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फलंदाज तयार होतो. इथे चांगला बॉल होता स्लॉट मध्ये. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. माइटी हिट बाय द माइटी मॅन. इट्स आउट ऑफ द पार्क. प्रशांतच्या बॅट मधून चौकारानंतर हा षटकार. फलकावरती आला. प्रथम जे 4 बॉल गोलंदाज दत्तानं चांगले फेकले होते, परंतु 2 बॉलवरती बॅटरचं आक्रमण आपण पाहिलं. प्रशांत डान्सिंग डाऊन द ट्रॅक तिथं चौकार आला आणि त्यानंतर स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्याबरोबर आपण पाहू शकतो तर मिड विकेटच्या डोक्यावरनं फ्लाय केला गेला. षटकार आला शेवटच्या बॉलवरती. दौलत येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला ओव्हर थोडासा महागडा साबित ठरला मित्रमंडळी खऱ्या अर्थानं क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकडून. 2 मॅचेस मित्रमंडळी खऱ्या अर्थानं पूर्वा स्पोर्ट्स ही जिंकली आहे आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता 2 मॅच हरल्यात टीम क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावळे. हा मॅच जिंकणं गरजेचं राहील. हा मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं राहील. फलंदाज तयार होतोय. दौलत येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. मोहन धुमाल स्ट्रायकिंगवरती सज्ज आहे. फिल्डिंग खुली झाली आहे कारण मेंढरी पॉवर प्ले संपलेला आहे. पहिलाच बॉल बॅकफुटवरती आले. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन आहे. खेळाडू तैनात त्या ठिकाणी आणि 1 पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या लगोलग हा फटका सजवला होता बॅकफुटवरती येऊन मोहन धुमालनं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. फिल्डिंग झाली, फेकी झाली. या कालावधीमध्ये सिंगल आली. या प्रशांतला स्ट्रायकिंगवरती आता आणलाय. सेन्सिबल क्रिकेट कारण प्रशांत सध्या स्थितीला आपण पाहतो तर इन्फॉर्म आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून चौकार आला. वाडिश लॉंग ऑनला एक चौकार आपण पाहिला. एक षटकार मिड विकेटला आला. इथे फटका चांगला लॉंग ऑफला खेळाडू आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती उचलला. दुसऱ्या धावेची फेकी होत असताना आपण पाहू शकता 2 धावा देखील कन्वर्ट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. आपण पाहू शकता बॅकलिपला खाली डावत असताना समोरच्या दिशेनं उडवला आणि त्यानंतर 2 धावा देखील या बॉलवरती एकवटल्या गेलेल्या आहेत. 21 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहता एकविरा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघ एक मॅच जिंकलेला, 1 मॅच हरलेला मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं पूर्वा स्पोर्ट्स सोबत आणि इथनं जिंकणं देखील तितकंच गरजेचं राहील. इथे मिस टायमिंग स्ट्रोक खेळाडू जज करतात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतीये. 2 धावा मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं क्विकली घेण्यामध्ये यश आलाय. 23 आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटच्या टोला मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चेंडू कलेक्ट झाला. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू हवेमध्ये जास्त वेळ होता आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय.
सो नक्कीच आपण पाहू शकता मोहन धुमालचा थोडं कानमंत्र देखील आला प्रशांतसाठी. टाइम केला उडवला वेट अँड वॉच डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात नाही या ठिकाणी. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मुसंडी. धावा मिळतील 4. हा चौकार. बाट मधून मित्रांनो आपण पाहता 27 धावा फलकावरती आहेत. स्लॉट मध्ये आहे समोरच्या दिशेने उडवला व्यासपीठाला दिली सलामी. वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला फ्लाय केला. चेंडू सीमा पार. दर्जेदार दर्शनीय नेत्रदीपक षटकार. हॅलो अतिशय चांगला फटका आपण पाहिला इथे मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंगॉनला खेळाडू येत आहेत. विलास सर आहे त्या ठिकाणी झपाट्याने चेंडूला गॅदर केलं फेकी झाली तोपर्यंत आपण पाहू शकता. तर एक धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला होता. ओव्हर कंप्लीट होती. 2 षटकांचा मी तर म्हणे खऱ्या अर्थानं वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 34 आहेत. 34 पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. तिथून अग्रेसिव्ह बॅटिंग करायची होती. प्रशांत च्या बॅटमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं धावा येताना पाहायला मिळतात. भावड्या माघारी परतला. जिम्मेदारी घ्यायची आहे मोहन धुमाल आणि त्याचबरोबर प्रशांतला. आणि प्रशांत सांगून देतो मैं हूं ना. आणि अतिशय चांगली बॅटिंग आपण त्याच्या बॅटमधून षटकार पाहिले चौकार पाहिले. चारी बाजूला आपण पाहू शकता. बॅकलेटला खाली होत असताना एक चक्क ओव्हरला देखील चांगले फटके आपण पाहताय. फुलरलेनचा बॉल इथे मिस टायमिंग आहे. चेंडू टोला कलेट झाला आणि मित्र म्हणे खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक अवेलेबल नाहीये त्या ठिकाणी. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि मित्र म्हणे खऱ्या अर्थानं या 2 धावा देखील इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न. टोला चेंडू कलेक्ट झाला. उंची घेतली होती चेंडूनं परंतु क्षेत्ररक्षक त्याकडे कोणी नव्हता आणि नो मॅच लँडला होता. पॉपिंग क्रीज करे तितक्या वेगाने त्याला पॅव्हलियनकडे यावं लागलं असतं. डायरेक्ट हिट झाला असता तर परंतु जर त्याला महत्व नाहीये मैदानाच्या मध्ये तसं घडलं नाही. मोहन धुमाल सेफली पॉपिंग क्रीजवरती पोहोचला आणि क्विक सिंगल आपण म्हणूयात की घेतली गेली आहे. इथे कहीं पे निगाह कहीं पे निशाना आंखें बंद करके जो एक चेहरा. अतिशय चांगला बॉल आपण पाहताय. आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न आणि एकंदरीत हा निर्धाव चेंडू आपण म्हणूयात. पडल्यानंतर थोडा स्किड होतोय आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहताय. धावफलकावरती धावा मित्रांनो आपण पाहताय एकंदरीत आहेत 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार होतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला चेंडू कलेक्ट झाला. विलास सर येतात बॉलवरती आणि पाहता पाहता थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. संधी होती दुसऱ्या धावेची आणि संधीचं केलं सोनं. 2 धावा आल्या या बॉलवरती आणि आपण पाहू शकता 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. 39 ऑन बोर्ड. 39 मित्रांनो धावा आपण धावफलकावरती पाहताय. फलंदाज तयार. बॅकफुटवरती आले. जागा बनवली आहे डीप स्क्वेअर लेगला. चेंडू गोलीच्या वेगानं जस्ट लाईक अ बुलेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. आपण पाहू शकता चौकार आपण पाहिला. बॅकफुटवरती आले. जागा बनवली. माहित म्हणून तुम्हाला की गती नाहीये गोलंदाजाकडे आणि त्याचाच फायदा घेतला. इथे स्लॉट मध्ये त्याला पार्क केलं. पार्किंग प्लॉट मध्ये. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा पार. षटकार.
सो 49 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहता. एकविरा स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाचा या मॅच मध्ये अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहताय. 10 बॉलमध्ये 28 धावा बनवल्या गेल्यात. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून आपण पाहताय 6 बॉलमध्ये 14 धाब्यांवरती आपण पाहताय. तर मोहन धुमाल हा नॉट आउट खेळतो. चांगली बॅटिंग राहिली. शेवटचे 6 बॉल तयार असतील. गोलंदाज दत्ता ज्युनियर येतात. आपण बार मिस टायमिंग स्ट्रोक वाडा कॅच, परंतु आपण पाहू शकता ज्यावेळेस चेंडू कलेक्ट झाला आणि बॉडी बॅलन्स ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाचा बिघडला आणि त्यानंतर ते जमिनीवरती आदळले त्यावेळेस आपण पाहू शकता ऑन स्क्रीनमध्ये रिप्लायमध्ये. यस डेफिनेटली ज्यावेळेस हात जमिनीवरती आदळला त्यानंतर हा झेल मित्रांनो खऱ्या अर्थानं सुटला आहे आणि हा निर्धाव चेंडू आपल्या पाहायला म्हणतो. डॉट बॉल आला. 4थ्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली. दत्ता ज्युनियर येतात राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर वन आहे. फटका येते चांगला. चेंडू सीमा पार. हा षटकार. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो आणि चांगली बॅटिंग राहिली आहे एकविरा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाची या मॅच मध्ये. इथे अजून एक फटका धमाकेदार आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून फेकलाय चेंडूला सी मारेशा पार. 1 मोर सिक्सर षटकार. धावफलकावरती धावा 61 आहेत. 2 चेंडूची 3 चेंडूची फेकी शिल्लक आहे. प्रशांत 13 बॉलमध्ये 40 धाव्यांवरती नॉट आउट. 13 बॉल 40 धाव्यांवरती नॉट आउट. या स्पर्धेची दुसरी 50 कंप्लीट होईल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं राहील कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रशांत 50 साठी बनवायच्या 10 धावा. 3 बॉलमध्ये त्या 10 धावा येतील का. 61 झालेल्या आहेत. 3 बॉलची फेकी शिल्लक. प्रशांत तयार. इथे फटका चांगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल त्यासाठी मोहन पहिल्या धावेसाठी क्विक निघालाय. विलास सर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. मोहन धुमाल डेंजर एंडकडे धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. याला म्हणतात मनाचा मोठेपणा कारण मोहन धुमाल देखील चांगला बॅटर आहे परंतु त्यानं मनात ठरवलं की आता प्रशांतची 50 होणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे त्याने या 2 धावा घेतल्या आणि 2 धाव्याच्या मधील धावफलक आता पुढे सरकले. 63 या आकड्यावरती प्रशांत आपण पाहू शकता. तर 14 बॉल 42 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. इथून 2 बॉलमध्ये 8 धावा बनवणं देखील तितकंच हा देखील पाहणं तितकंच गरजेचं. दत्ता ज्युनियरचा हा बॉल फटका येते चांगला. चौकार चौकार आणि चौकार आलाय. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. काउंटर अटॅक. 4 धावा. सदुसष्ट धावा धावफलकावरती. 1 बॉल 4 धाव्यांची गरज. 50 साडी. प्रशांत तयार होतोय. इथे लाईन खराब. इथे लाईन खराब. आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यामध्ये हाऊसना शेजारी. 5 आलाय नशिबाचा पंजा. 5 धावा. शकता दत्ता ज्युनियरवरती थोडंसं प्रेशर क्रिएट झालं असेल कारण प्रशांतची 50 होऊ देणार नाहीत हा मनोबा त्यांचा असेल आणि 1 बॉलमध्ये 4 बनवायचे आहेत प्रशांतच्या 50 साठी आणि 72 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. 4 येतील का की त्या 4 थांबवले जातील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. इथे चांगला बॉल लावडा पील झाली आहे. लेग बिफोरची विकेट नाही आहे. हा चांगला बॉल फेकला गेलाय. ओव्हरची सांगता आपण पाहताय 72 धावा बनवल्या एकविरा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघानं या मॅच मध्ये आणि आपण पाहू शकता
तर क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरोळे क्रिकेट संघासमोर 73 धावांचं टार्गेट आहे. प्रशांतची बॅटिंग अतिशय चांगली राहिली, 16 बॉल 46 बनवल्या आणि मोहन धुमालचा देखील चांगली बॅटिंग आपण पाहिली. 6-14 आपण त्याच्या बॅटमधून येताना पाहिलेल्या आहे. चांगली बॅटिंग, 73 धावांचं टार्गेट आहे. या धावा बनवल्या जातील की डिफेन्स केल्या जातील हे ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक, टिटवाळा विभागातील एक गोड आवाज आणि एक गोड व्यक्तिमत्व मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीगचा हा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेश मुकणे सर. सेटिंग ओपन केल्यावर सगळ्यांचा त्यांचा आवाज या ठिकाणी या परिसरामध्ये खूप दुमदुमतोय. क्रिकेटच्या प्रती अगदी सुंदर नॉलेज आहे ज्यांना आणि मस्त फ्लोमध्ये कॉमेंट्री करतात मुकणे सर. कीप इट अप. प्रेक्षक आपण पाहताय कोरलावले प्रीमियर लीग 2024. एकाच गावचा क्रिकेटचा थरार इथे आपण अनुभवतोय. एकविरा स्पोर्ट्सने पहिल्या इनिंगमध्ये 72 धावा कुठल्या आणि 73 धावांचं लक्ष घेऊन क्रांतीवीर जात असताना आपले क्रांती घडवावी लागेल. आता एखादी मॅच जिंकावी लागेल आणि जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. सलामीची जोडी पोहोचलेली आहे. हरेश आणि दौलत. हर्ष उल्हास पद्धतीने खेळावं लागेल, दौलतमय पद्धतीने खेळावं लागेल दौलतला आणि हर्षला. विलास सर सुद्धा नंतर उतरतीलच. कुठून तरी आवाज आला की ह्या संघाला एखादा सामना जिंकू द्या असा आवाज आला कारण आपल्या गावाची स्पर्धा आहे, एकमेकाला क्यू पण येत असते, कोणी कोणाचा जीव घेणार नाही नक्की. तर क्रांतीवीर स्पोर्ट्स गेल्या मैदानामध्ये सलामीचे फलंदाज घेऊन आणि गोलंदाज मिस्टर भावड्या. प्रकाशचा पहिला चेंडू हा बॅटचा फेस ओपन केला, चेहरा उघडला फक्त आणि मस्तपैकी दिशा दिली होती फलंदाजाने. छान पद्धतीने पाहिलं की त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप बहुतेक फाईन आहे आणि त्या दरम्यान चेंडूला दिशा दिली होती. थर्ड मॅनकडे सिंगलची प्राप्ती. दौलत ऑफ द मार्क. धावसंख्या 1, लक्ष्य 73 धावा 24 चेंडूंमध्ये. हो, उचलण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच होता, चेंडू टर्न झाला. स्विंगिंग डिलिव्हरी. हवेमध्ये स्विंग केलं होतं, स्पिन केलं होतं. इयर स्पिंगिंग म्हणतात त्याला. इयर स्पिन करत असताना फलंदाज त्या ठिकाणी पाहिलं आपण की पाहतच राहिले. चेंडू विकेट किपरच्या हातात जातोय. 3 चेंडूंमध्ये 2 डॉट. एकच धाव आतापर्यंत आलेली आहे. चांगला फटका, स्क्वेअर कट. बॅट स्लाइस केली होती वेगाने आणि तितकाच आवेगाने फिल्डिंगचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असताना बघा डीप मध्ये कव्हर पॉइंट गेला वेगाने आणि धावा सुद्धा इथे वेगाने पूर्ण होत असताना 2. एकूण धावसंख्या झालेली आहे क्रांतीवीर स्पोर्टची 3. 73 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये. हो, आडवा झाला होता आधी अक्रॉस द लाईन आणि फुलर लाईन टाकला होता. बरोबर वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. बुमराची आठवण करणारा चेंडू नियंत्रित केला गोलंदाज प्रकाशने. धावसंख्या 3 वर 19 चेंडू शिल्लक, 70 धावांची गरज.
19 चौक 72. प्रत्येक फटका चौकार मारावा लागेल. हा लॉफ्ट केला, फुल टॉस होता. वाडीस लोकांना वेगाने जातोय आणि फक्त थांबवलं, ब्रेक लगावणं भाग पडलं वजीरने. वजीरचाच आहे माणूस प्रशांत. विलासजी धुमाल आपण आलेले आहेत, आम्ही आपल्याला पाहतोय. कृपया आपण स्टेजकडे यायचं. आपलं हार्दिक स्वागत. विलास शंकर धुमाळ या, सुस्वागतम. धावसंख्या इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 4 वरती आहे. 18 चेंडू शिल्लक, 69 धावांची गरज. फक्त 69 धावा अजून करायच्या आहेत विलास सर. या सन्माननीय धुमाळ साहेब येत आहेत. विलासजी शंकर धुमाळ, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. कोरावले प्रीमियर लीग 2024 या क्रिकेटच्या एक गाव एक संघ स्पर्धेमध्ये, एक गाव 4 संघ, सर्वांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न, एकीचं बळ वाढवण्याचा प्रयत्न. गावामध्ये एकी असेल तर त्या गावाच्या पुढे राव पण काय करू शकत नाही असं म्हटलं जातं. पण तू या ठिकाणी काय पाहतो आपण, शुभ असते. विलास शंकर धुमाळ या साहेबांचं येतोची सन्मान करायचा आपल्या व्यासपीठावर स्पर्धेच्या माध्यमातून. KPL 2024 कोरावले प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा देखणी स्पर्धा. त्या स्पर्धेतले आमचे देखणे मान्यवर, ज्यांचं कर्तृत्व छान आहे, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व विलासजी शंकर धुमाळ. गौरव त्यांना सन्मानित करत असताना आपल्या ह्या स्टेजवर विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये लगेचच, तुळशीराम. दौलतच्या सोबतीला तुळशीराम गेले. हरेश बाद झाले नुकतेच, ज्याने चौकार मारला होता, षटकाराचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी सुंदर झेल टिपला, टर्न केला चेंडूला. बॅकवर्ड स्लेजच्या दिशेने चेंडू जात असताना अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये सीमा रेषा चिडतोय 4 धावांसाठी. गुड शॉट वा. आणि स्वीप शॉटचा नजारा पेश केला फलंदाज तुळशीरामने. दौलत आता स्ट्राईकला आहेत. फ्लाईट द्यायचा प्रयत्न, फुलर लाईनचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून जाऊन धडकला एसटीला आणि बेस उडवली डाव्या एसटी वरून. क्लीन बॉल, फलंदाज बाद. दौलत बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर गाणं, अगदी नाचण्यास डोलण्यात भाग पाडणार हे गोव्याचं गीत, मालवणी सॉन्ग. छान पद्धतीने ते थिरकणारं सॉन्ग, ते संगीत वाजवतात आमचे DJ देवा. धावसंख्या इथे पाहतोय आपण ती म्हणजे 13 वरती आहे आणि भानुदास गेला आता तुळशीरामच्या सोबतीला. दौलत बाद झाले, हरेश बाद झाले. नवीन जोडी तुळशीराम आणि भानुदास. तुळशीरामनी तर सुंदर चौकार मारला, त्यासाठी बक्षीस सुद्धा आलं. विलास सरांकडून 500 रुपये एका चौकारासाठी बक्षीस आलेलं आहे. हो, आत्ता सुद्धा गेल्या गेल्या हात खोलाचा प्रयत्न आणि फलंदाज क्लीन बॉल. आधी डावी एसटी उडाली होती बेल्स, आता उजवी बेल उडालेली आहे. बेल्स क्लीन बॉल. षटक संपल्याचा इशारा. हसतायत फलंदाज त्या ठिकाणी. भानुदास उदास नाही झाली तर ते हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती. उदास होण्याची गरज नाही, एखाद्या गावची स्पर्धा आहे. सगळे आपले मित्र आहेत एकमेकांच्यासाठी, नेहमी झटणारे मित्र, आपल्या गावासाठी झटणारे मित्र. नवीन फलंदाज भूषण जातोय तुळशीरामच्या सोबतीला.
स्पोर्ट्सला आता हव्यात धावा. 12 चेंडूंमध्ये 60 जिंकण्यासाठी, क्रांती घडवण्यासाठी धावा पाहिजेत. एखादा सामना तरी जिंकावा लागेल. विलास सर प्रयत्न करतायत, बक्षीस लागवत आहेत, तुम्हाला प्रोत्साहित करतायत, उत्साहित करतायत, प्रेरणा देत असताना तुम्ही सामना जिंकण्याचा प्रयत्न करा. तुलशीराम आहे त्या ठिकाणी, दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. बॅट त्या ठिकाणी पाहिलं स्लाइस केली होती वेगाने. उचली घेणारा चेंडू, प्रशांतचा हा चेंडू. निखिल आहे, निखिल गोलंदाज. धावसंख्या 13वर, 73चं लक्ष. अजून 60 धावांची गरज. चांगला चेंडू, चंदा चेंडू. हा हॅम ऍक्शन आहे. हात अगदी वर जातोय आभालाकडे आणि मस्तपैकी रिलीज करतोय बुमरा स्टाईलनी. बॉटम टू टॉप असं हॅम ऍक्शन असलेला गोलंदाज निखिलने अगदी उंच पुरा चेंडू टाकला होता. फ्लाइंग डिलिव्हरी. डागोबारचे 2 डॉट, दोन्ही पण फ्लाइंग होते. फलंदाजाची उंची कमी आहे आणि तो फायदा उचलतोय गोलंदाज बाउन्स करण्याचा. हो, आत्ता मात्र टॉस करतोय. थोडासा पुढे टप्पा टाकला, समोर टाकलेला आणि फलंदाजाला समोर मारता आलं नाहीये, ज्याने एक चौकार लगावलाय. मनसुबे उंचावले होते क्रांतीवीर स्पोर्ट्सचे. क्रांतीवीर वर्सेस एकविरा स्पोर्ट्स पाहतोय आपण हा सामना. 4 संघांची लढाई एकमेकांमध्येच. एका गावचे हे 4 संघ प्रीमियम लीगच्या फॉर्मॅटमध्ये खेळतायत. KPL 2024 मुरबाड परिसरातील कोराळा गावातील ही स्पर्धा आपण अनुभवतोय. ट्रेंड किक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांना ही माहिती देतोय की ह्याच मैदानामध्ये कालपर्यंत मोठी स्पर्धा रंगली. कोरावळेकर चषक 2024 ती स्पर्धा जिंकली काटेघरने. काटेघर वर्सेस शिवशंभू आनंदवाडी असा तो सामना रंगला होता फायनलमध्ये. आणि ही स्पर्धा जी सुरू आहे ती 1 दिवसीय स्पर्धा आहे 4 संघांची. अगदी मोठमोठे मानधन देऊन हे खेळाडू निवडलेले आहेत 4 कॅप्टन्सने आणि त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन पाहतोय. बघा, हवेत मारा, जिकडे वारा तिकडे मारा. वारा कुठे आहे तर पूर्वेकडे वाहतोय, तिकडे मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू काय बॅटपर्यंत पोहोचत नाही. धावसंख्या 14वर आहे. अजून 59 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये क्रांतीवीर स्पोर्ट्सला. आत्ता सुद्धा ब्लाइंड शॉट आणि षटक संपल्याचा इशारा. 3 षटकाची समाप्ती. निखिलने या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली. आता येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 6च्या 6 दश्य मारावे लागतील. म्हणजे 6च्या 6 चेंडू तुम्हाला कोरोळे गावाकडे फेकावे लागतील, मग तुम्हाला दस्सा मिळेल चक्क्याच्या ऐवजी. मजा घेतात. आनंद सोहळा इथे साजरा होतोय. कदाचित संध्याकाळी प्रेक्षक जास्त येतील. काही कामाला गेले असतील, काही बाजारात गेले असतील. बाजार आटोपून, काम आटोपून येतील आणि आपल्या लाडक्या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहित करतील. हा बघा, विकेट किपरचं बघा, मोहनचं ऍक्शन बघा त्या ठिकाणी. माझी काय चुकी यामध्ये असं सांगत असताना चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 22च्या रूपात चौकार. मी काय करणार, चेंडू खालून गेला. अगदी मळ्या जसा निसटतो तसा निसटला. वा, मोहरा. मोहरा पिक्चरचे सॉंग्स, खूप छान संगीत, थिरकणारं संगीत आणि रवीना टंडनचं ते डान्स विथ अक्षय कुमार. पण तो या ठिकाणी कोण अक्षय कुमार बनेल? सीधा साधा अक्षय कुमार नसावा, तो अगदी डॅशिंग असावा. बघा या ठिकाणी आता मोहननी काय केलं, ही मोहनची चुकी नव्हे, हा चेंडू जास्त खालून गेला. अजून एक 22च्या रूपात चौकार. धावसंख्या इथे पुढे सरकलेल्या 33वर. डबल 3 ऑन द बोर्ड. 33 ना, 23 धावसंख्या. 23. अजून 50 धावा फक्त पाहिजेत 3 चेंडूंमध्ये क्रांतीवीर स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी. 50 धावांची गरज. एकट्या श्यामने 50 धावा ठोकल्या होत्या 51 नॉट आउट पहिल्या सामन्यामध्ये. मग तुम्ही सर्वजण का करू शकत नाही? त्याचं कारण सर आमचं प्रॅक्टिस नाहीये.
आम्ही मजा घेतोय आणि नक्कीच घेतली पाहिजे. लॉफ केलाय अगदी डिलाइटफुल प्रेक्षणीय. बघा फटका मारलाय बॅट वरती करतायत जणू काय मॅच विनिंग स्ट्रोक आहे. नक्कीच मन जिंकलं. सामना कोणी जिंको परंतु मन जिंकून दाखवलं या फटक्याने. सुंदर फटका. चौकार 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 आहे. ऑनलाईन पण बघू शकता स्क्रीनवरती चौकार आहे. संतोष सर संतोष पूर्ण राहत नाहीयेत. अग्रेसिव्ह आहेत. उडवलेला उंच आणि बघा 4 जण पोचली झेल घेण्यासाठी. झेल घेतला असता तर कदाचित बक्षीस भेटला असतं तुम्हाला कारण असेच बक्षीस लागणार आहेत चौकारासाठी.